उन्हाच्या झळा आणि सगळं वातावरण त्या ठिकाणी बघून मतदान कमी झालं असलं तरी त्यात 98% मतदान हे सुनित्रा काकींना अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. महायुतीच्या जरी असल्या तरी पवार कुटुंबातील सदस्य म्हणून काय एकूणच भावना, किती महत्त्वाचा हा विषय ते आहे ना. म्हणजे एक तर पोटनिवडणूक होते आणि दादा गेल्यानंतर तिथं पोटनिवडणूक होणं हे मनासाठी अतिशय भावनात्मक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणजे दादा जाणं हे आमच्या परिवारासाठी सुद्धा, बारामतीकरांसाठी सुद्धा आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा अतिशय घटना तिथं आहे. आणि ती जागा मोकळी झाल्यानंतर तिथं जर पोटनिवडणूक होत असेल आणि त्यांच्याच घरातून आणि पवार परिवारातून काकी उभ्या राहिल्यानंतर त्या नक्कीच निवडून येणार असा आमचा विश्वास होता. बारामतीकर सहकार्य करतील असा विश्वास होता. अजितदादा ज्या पद्धतीने काम करत होते, दरारीने काम करत होते, लगेचच्या लगेच तिथं निर्णय घेत होते, अशाच पद्धतीने काकी काम करतील असा मला तरी विश्वास आहे. नाही, पवार साहेब सुद्धा नेहमी बारामतीबद्दल जेव्हा बोलतात नाही तर महाराष्ट्राबद्दल बोलतात तेव्हा हेच सांगतात की बारामती आणि महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. अजितदादा सुद्धा त्याच पद्धतीने तिथं बोलत असायचे आणि बारामतीकरांनी सुद्धा त्याच पद्धतीने पवार परिवारावर प्रेम केलं आहे. आता दादा नसताना त्यांच्या जागेवर काकी उभा राहिल्यानंतर काकींकडनं सुद्धा लोकांच्या दादांच्या पद्धतीनेच त्या काम करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे काकींकडनं बारामतीकरांना परिवाराचा एक हिस्सा समजणं हे पवार परिवारातलीच एक प्रथा आणि परंपरा त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये कल पाहता भाजप मुसंडी मार्गाने दिसते, विशेष करून पश्चिम बंगालमध्ये दिसतं. तर बघा, एका बाजूला तुम्ही जर बघितलं तर नक्कीच ते तसं दिसतं, पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तमिळनाडूमध्ये DMK गेले 10 वर्ष सत्तेत होतं. TMCकडे तुम्ही बघितलं 15 वर्ष ते सत्तेत होते. त्याच्याचबरोबर केरळामध्ये लेफ्ट पार्टी जर बघितलं तर गेले 10-15 वर्ष ते सत्तेत होते. आणि या तिन्ही राज्यांमध्ये सत्ता बदल झाले. ठीक आहे, दिसतं तमिळनाडू नवीन विजय जो ॲक्टर आहे त्यांची जी पार्टी ती आली, पण तिथंसुद्धा विजय प्रचार करत असताना हा भाजपच्या विरोधातच प्रचार तिथं करत होता. TMC निवडून येतील अशी आमच्या सगळ्यांची भावना होती. तिथं 90 लाख मतदारांना वगळण्यात आलं होतं. 15% मतदार हे काढण्यात आले होते. तिथं अमित शहा साहेब कधी नव्हे ते 15 ते 20 दिवस ठेया मांडून होते वेस्ट बेंगॉलमध्ये, कारण का अस्तित्वाची लढाई त्यांच्यासाठी तरी त्या ठिकाणी होती. आणि त्याच अनुषंगाने एवढी मोठी ताकद लावून तिथं सत्ता परिवर्तन नक्कीच झालेलं आहे. TMCला आमचा पाठिंबा तिथं होताच, पण सत्ता परिवर्तन होत असताना एक संदेश मात्र या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे. अँटी इन्कम्बन्सी ज्या ज्या भागात आहे तिथं सत्ता परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे देशात सुद्धा आता अँटी इन्कम्बन्सी आहे. 15 वर्ष होतील 2029ला भाजपला सत्तेत येऊन या देशात, आणि राज्यात सुद्धा आपण जर बघितलं तर अँटी इन्कम्बन्सी आहेच. त्यामुळे दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर एक अँटी इन्कम्बन्सी आता अँटी एस्टॅब्लिशमेंट एक वातावरण या देशामध्ये निर्माण झालं आहे असं नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल. आता बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदाना दिवशी 2029च्या उमेदवारीवरून काही वक्तव्य त्या ठिकाणी झाली. त्यानंतर पवारसाहेबांनी देखील एक बैठक पुण्यामध्ये पवार कुटुंबियांची घेतल्याचं म्हटलं. काय एकूणच त्या संदर्भात पवारसाहेबांची जी बैठक होती ती सुप्रियाताईंची जी कन्या आहे रेवती, तिचं जे लग्न होणार आहे त्याच्यामध्ये परिवार म्हणून आपल्याला एकत्रित राहून जे काही जबाबदारी त्या ठिकाणी उचलायच्या आहे त्याच्याबद्दलची ती बैठक होती. राजकीय कुठेही तिथं चर्चा झाली नाही. आता तुम्हीच मला सांगा की समजा भाजपबरोबर अजितदादांचा पक्ष आज आहे, आता भाजपबरोबर ते सत्तेत बसलेत, आम्ही विरोधात आहोत. आम्ही भाजपच्या विचाराच्याच विरोधात आहे, प्रतिगामी विचाराच्या विरोधात आहे. आता ते सत्तेत सातत्याने जर बसणार असतील तर मग असं तर बोलता येणार नाही ना की उद्या जाऊन त्या बारामतीमध्ये अजितदादा पक्ष विरुद्ध शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष ही निवडणूक होणार नाही असं तर बोलता येणार नाही. आता उद्या जाऊन पवार परिवारातलाच एक व्यक्ती त्यांनी परत दिला, म्हणजे सुनित्रा काकींना दिलं, नाही तर परिवारातून अजून कोणतरी दिलं. आणि जर पक्षाली सुद्धा म्हणजे पवार साहेबांच्या पक्षाली उद्या जाऊन जर दुसरं कुठला उमेदवार दिला ती वेगळी गोष्ट, जर पवारमधून एक दिलं तर मी जे बोलतोय ते आहे ना. जर ते भाजपबरोबर राहतात तर आम्ही तर भाजपच्या विरोधात आहे. ते भाजपला बांडीला बांडी लावून त्या ठिकाणी बसतात, सत्ता भोगतात. आज जे काही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती त्याला ते सुद्धा जबाबदार आहे. आम्ही विरोधात असल्यामुळे उद्या जाऊन आम्ही सुद्धा जर पवार परिवारातला एक व्यक्ती दिला तर पवार विरुद्ध पवार होऊ शकतं. ते तेव्हा होणार नाही
जेव्हा अजितदादांचा आजचा पक्ष हा भाजपला सोडून सामान्य लोकांसाठी रस्त्यावर जेव्हा उतरेल आमच्यासारखं, तेव्हा मग नक्कीच पवार विरुद्ध पवार हे होणार नाही. योगेंद्र पवारांनी एक भाकीत परवा केलं की अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमच्यासोबत येईल किंवा महाविकास आघाडीमध्ये येईल. नाही, त्यांचा अभ्यास राजकारणाच्या बाबतीत नक्कीच सगळी वातावरण बघून, परिस्थिती बघून हा थोडासा जास्त असावा. त्यांना जर वाटत असेल आणि तसंच खरं झालं तर चांगलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ युगेंद्रसुद्धा आता म्हणतोय की अजितदादांचा पक्ष भाजपबरोबर खूप दिवस राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.